झी 24 एक पाऊल पुढे। देशात महाराष्ट्रात दलित आणि महिला सर्वाधिक सुरक्षित असल्याचा दावा आर पाटील यांनी केलाय। विधान परिषदेत त्यांनी कायदा सुव्यवस्थेवर उत्तर देताना ही माहिती दिली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत महिलांच्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली। राज्यात 17,447 अत्याचारांच्या घटना घडल्यात। तरीही गृहमंत्री आर पाटील यांनी राज्य सर्वात सुरक्षित असल्याचा दावा केलाय। देशातल्या 53 महानगरांपैकी सुरक्षित शहर म्हणून मुंबईचा 48वा क्रमांक लागतो। सुरक्षित शहरांच्या यादीत मुंबईचं नाव तळाला असूनही आबांनी मुंबई सुरक्षित असल्याचा दावा केलाय। देशातल्या महानगरांमध्ये वसई विरार देशात सर्वात सुरक्षित असल्याचा दावाही त्यांनी केलाय। नुकताच माटुंगा रेल्वे वर्कशॉपजवळ एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाला। काही दिवसांपूर्वी दादरमध्ये स्वतःची बायको समजून एका तरुणीवर माथे फिरून चाकू हल्ला केला। या घटना ताज्या असतानाही आर पाटील यांनी मुंबई सुरक्षित असल्याचा केलेला दावा न पटण्यासारखा आहे। दुसरीकडे भंडारा जिल्ह्यातल्या मुरमाडी गावात 3 सख्ख्या बहिणींच्या हत्येचा तपास अजूनही लागलेला नाही। त्यांचे मारेकरी अजूनही मोकाट आहेत। अहमदनगरमध्ये काही दिवसांपूर्वी एका दलित महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली। तरीही आबांना वाटतंय की महाराष्ट्र सर्वात सुरक्षित आहे। महत्त्वाची बातमी, विधान परिषदेत गृहमंत्री आर पाटील यांनी जे विधान केलंय, कायदा आणि सुव्यवस्थेवर उत्तर देताना महाराष्ट्रात दलित आणि महिला सर्वाधिक सुरक्षित असल्याचा दावा त्यांनी यावेळी केलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत महिलांच्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। राज्यात 17,447 अत्याचारांच्या घटना घडल्यात। तरीही आबांचं म्हणणं आहे की राज्य सर्वात सुरक्षित आहे। काय नेमका दावा केला आर पाटील यांनी आपण पाहूया। महिलांवरील अत्याचारात 2012 मध्ये किंचित वाढ झाली असं आबा म्हणतात। 2011 मध्ये 17,209 तर 2012 मध्ये 17,447 अर्थात किंचित वाढ असं आबांचं म्हणणं। देशात 53 महानगरांमध्ये मुंबईत महिला सर्वात सुरक्षित असल्याचा दावा त्यांनी केलाय। महिलांच्या सुरक्षिततेत मुंबईचा 48वा क्रमांक लागतो। वसई विरारमध्ये महिला सर्वाधिक सुरक्षित आहेत। देशात पहिला क्रमांक लागतो असं ते म्हणतात। आणि दलितांसाठी महाराष्ट्र देशात सर्वात सुरक्षित असल्याचा दावाही त्यांनी केलाय। राज्यात 1 लाख लोकसंख्येमागे एका अॅट्रॉसिटीची नोंद असल्याचं त्यांनी सांगितलंय। आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी अमित जोशी, त्यांच्याकडनं माहिती घेऊया। अमित, हा जो अजब दावा आर पाटील यांनी केलाय, काय सांगाल या संदर्भात? या चर्चेला पाटील 40 ते 25 मिनिटाचं उत्तर दिलं आणि हा जो दावा केलाय की महिला राज्यातील महिला या देशामध्ये सगळ्यात सुरक्षित असल्याचा दावा केलाय। त्यासाठी वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत की मुंबईमध्ये लोकल प्रवासामध्ये अगदी प्रवास करतात महिला 8 नंतर रस्त्याने रात्री सहजपणे फिरू शकतात। असं असताना आकडेवारी, देशातील आकडेवारी सुद्धा हेच सांगते। असं सांगत आर पाटीलने दावा केलाय की राज्यातील या सुरक्षित देशांमध्ये महिलांच्या अत्याचाराचं प्रमाण बघितलं तर राज्यातील महिला सगळ्यात सुरक्षित असतात। नक्की अमित, आपला आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये। धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई देशपांडे आहेत। वर्षाताई, आर पाटील यांनी विधान परिषदेत अजब दावा केला। एकीकडे आपण बघतोय की राज्यात महिला आणि दलितांवरील अत्याचाराच्या घटना वाढत्या आहेत, मात्र आबांच्या म्हणण्यानुसार आपलं राज्य सर्वात सुरक्षित आहे। काय सांगाल? इतर राज्यांच्या तुलनेमध्ये जे आबा म्हणतायत त्याच्यामध्ये काही अंशी तथ्य जरी असलं तरी याचा अर्थ आपलं राज्य सुरक्षित आहे असं म्हणायला जागा नाही। कारण मोठ्या प्रमाणावरती गुन्हे जरी दाखल होत असले तरी एकूणच पोलीस स्टेशनचा आमचा अनुभव असा आहे की जेव्हा दखलपात्र एखादी घटना असते त्यावेळेला ती अदखलपात्र नोंदवली जाते आणि अदखलपात्र घटना असते त्यावेळेला त्या माणसाला कंप्लेनंटला पळवून लावलं जातं। त्यामुळे मुळात फील्डवरती सुरक्षित असण्याचा फील बायकांना आणि दलितांना येणं ही महत्वाची गोष्ट आहे। पोलीस स्टेशनची आकडेवारी घेऊन राज्य सुरक्षित आहे असं म्हणणं हे योग्य होणार नाही। इतर राज्यांची तुलना केली तरी बिहार, यूपी, राजस्थानची तुलना केली तर आबा म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य आहे। पण प्रत्यक्षामध्ये पोलीस स्टेशनमध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या मध्ये निम्मे गुन्हे जे घडतात ते पळवून लावले जातात किंवा ते सेटल केले जातात। दुसऱ्या पातळीवरती जे दाखल होतात त्याच्यातल्या मेजॉरिटी केसेसमध्ये आम्ही कोर्टामध्ये असं बघतो की प्रशासनाकडून दाखल होणारं चार्जशीट अतिशय सदोष असतं आणि त्याच्या शेवटी येणारा रिझल्ट, एंड रिझल्ट जो असतो, खूपदा सरकारी वकील कोर्टामध्ये बोलतच नाहीत।
विटनेसेस होस्टाईल केले जातात आणि सत्यापर्यंत आपण कधी पोहोचत नाही. त्यामुळे मेजॉरिटी केसेसमध्ये ज्यांच्यावरती अन्याय होतो त्यांना कधी न्याय मिळतच नाही आणि निर्दोष मुक्ततेचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये सर्व केसेसमध्ये खूप जास्ती आहे. त्यामुळे एका बाजूला केवळ आकडेवारी हातामध्ये घेऊन वाढलेलं पॉप्युलेशन लक्षामध्ये घेऊन मागच्या वर्षाची या वर्षाची तुलना करून स्टॅटिस्टिकली जर आपण सांगायला लागलो तर आबा म्हणतात त्याच्यामध्ये नक्की वर्षाताई, इतर राज्यांच्या तुलनेत केलेला हा दावा जरी आकडेवारीनुसार जरी खरा वाटत असला तरी हा दावा थोडक्यात अजब देखील म्हणताय. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. झी 24 तास एक पाऊल पुढे.